याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हे पाहिलं. म्हणजे टू व्हेरीफाय ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन, टू ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट्स in different system of same physical quantity and to obtain the relation between related physical quantities. असे 3 युजेस पाहिले, त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिले. याच्यानंतर त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जो आहे तो अशा पद्धतीने पहा, 1.4 असा प्रॉब्लेम आहे 7 नंबर पेजवरती टेक्स्टबुकमध्ये. तर प्रॉब्लेम कसा आहे पहा, ए कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट. म्हणजे हीटचं युनिट काय आहे? कॅलरी. म्हणजे कन्सिडर केलं त्यांनी. आता जूल सुद्धा आहे, परंतु कॅलरी याचा संबंध कसा दिलेला आहे पहा. ए कॅलरी इज युनिट ऑफ हीट अँड इट इक्वल्स 4.2 जूल. म्हणजे कॅलरी जे आहे ते 4.2 जूल एवढं आहे असं रिलेशन दिलं आहे. कॅलरी आणि जूलमधलं रिलेशन दिलेलं आहे. एक कॅलरी म्हणजे 4.2 जूल अशा पद्धतीनं आहे. फेअर 1 जूल, 1 जूल म्हणजे काय याचा मिनिंग दिलाय. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 पर सेकंड स्क्वेअर आहे. ते लिहिताना सेकंड रेस टू -2 असं लिहिलेलं आहे. A distant civilization employs a system of units in which the units of mass, length and time are. आता पहा, इथं अक्षर जे आपण वापरत असतो फिजिकल क्वांटिटीला त्याचं युनिट म्हणून हे वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे? युनिट ऑफ मास, माससाठी युनिट काय वापरलंय? लेंथसाठी आणि टाइमसाठी. प्रॉब्लेममध्येच काय दिलंय पहा, युनिट्स ऑफ मास, लेंथ अँड टाइम आर अल्फा किलोग्रॅम. हे किती आहे? अल्फा किलोग्रॅम. लेंथ काय दिलंय? बीटा मीटर. आणि टाइम काय दिलंय पहा? गॅमा सेकंद. गॅमा सेकंद. म्हणजे काय केलंय पहा, आपणाला ऑलरेडी माहित आहे मास हे किलोग्रॅम मध्ये मोजतात. पण किती किलोग्रॅम? अल्फा किलोग्रॅम. मास आहे अल्फा किलोग्रॅम, लेंथ आहे बीटा मीटर आणि टाइम आहे गॅमा सेकंद. अशा क्वांटिटीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पुढे काय म्हटलंय पहा, अल्सो झेड डॅश. झेड डॅशचा सुद्धा मिनिंग दिलेला आहे त्यांनी. इज देअर युनिट ऑफ एनर्जी. झेड डॅश सुद्धा युनिट आहे, युनिट ऑफ एनर्जी. म्हणजे जूल डॅश आहे ते. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट्स. कॅलरी जे आहे, एक कॅलरी त्याच्या युनिटच्या फॉर्ममध्ये, म्हणजे याचा अर्थ अल्फा, बीटा, गॅमा आणि झेड डॅश या फॉर्मेटमध्ये आपल्याला मिळवायला सांगितलंय. आता त्याने दिलेल्या माहितीनुसार पहा, तर या ठिकाणी हे अल्फा किलोग्रॅम आहे ना, याला आपण काय कन्सिडर करूया? आणखी एकदा लिहितो इथं मी. हे 1 याला अक्षर ए देऊया. आणि हे किती आहे? अल्फा किलोग्रॅम असं आहे. नंतर 1 हे बी अक्षर घेतलं आणि ते किती आहे? बीटा मीटर आहे. बीटा मीटर. याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, याला सी नाव देऊया. म्हणजे या ठिकाणी 1c इज इक्वल टू गॅमा सेकंद. ऑलरेडी मास, लेंथ आणि टाइम प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. त्यांना फक्त अक्षर बदलले आपण. 1a अल्फा किलोग्रॅम, 1b बीटा मीटर, 1c गॅमा सेकंद असे अक्षर फक्त बदलली. माझा दिलेल्या प्रॉब्लेमनुसार विचार केला तर एक कॅलरी हे काय दिलंय आपल्याला? 4.2 जूल दिलेला आहे. 4.2 जूल दिलेला आहे.
पण जूलचा अर्थ काय तो सुद्धा दिलेला आहे त्यांनी 4.2. जूलचा अर्थ काय आहे? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. हा सुद्धा प्रॉब्लेम मध्येच रिलेशन दिलेला आहे. हे सुद्धा हे जूल म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 हे सुद्धा प्रॉब्लेम मध्येच दिलेलं आहे. त्याचाच आपण वापर केला म्हणजे काय होईल पहा. हे 4.2 असंच ठेवूया आणि किलोग्रॅम जे आहे किलोग्रॅमचा मिनिंग आपण याला अक्षर दिलेत ना त्या अक्षरावरून हे किलोग्रॅम इथं किलोग्रॅम आलं बा. हे अल्फा फक्त इकडे घेऊया म्हणजे काय येईल A/अल्फा. हे किलोग्रॅमच्या ऐवजी लिहिलं आपण. आता मीटर ऐवजी काय लिहायचं? B/बीटा. मीटर ऐवजी B/बीटा आणि त्याचा इथं काय आहे? स्क्वेअर आहे. नंतर सेकंद ऐवजी काय लिहायचं? C/गॅमा. C/गॅमा आणि त्याचा पॉवर किती आहे? -2 आहे. इज इक्वल टू हे 4.2 असंच ठेवूया आणि आता जे आपण कन्सिडर केलेले अक्षर आहेत ना ती आपण वेगळी काढूया. ही वेगळी केली तर काय होईल पहा. हा A हा किती आहे? B² आहे. हा किती आहे? C⁻² आहे. ते वेगळे लिहिले आपण आणि बाकीचं राहिलेलं 4.2 आहे तसं लिहिलंय. आता हे अल्फा बीटा आणि गॅमा हे इथल्या व्हॅल्यू प्रमाणे लिहूया. हे किती आहे? डिनॉमिनेटरला अल्फा आहे बीटा आहे. ही गॅमा आता हे अल्फाचा पॉवर किती आहे? 1 आहे. लिहिण्याची गरज नाही. बीटाचा पॉवर किती आहे? 2 आहे. आणि इथं γ⁻² आहे ते गॅमा वर घेऊया म्हणजे γ⁻² काय होईल? 2 होईल. -2चं 2 झालं म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 4.2 γ² अल्फा बीटा स्क्वेअर AB² C⁻² आणि इज इक्वल टू 4.2. याच्या ऐवजी काय कन्सिडर करूया? आपला जेचा मिनिंग सुद्धा दिला Z चा युनिट ऑफ एनर्जी. हे सर्व मिळून काय झालं? एनर्जी झालं. म्हणून इथं गॅमाचा स्क्वेअर अल्फा बीटा स्क्वेअर आणि या ठिकाणी Z' म्हणजे या साईडला किती आहे? 1 कॅलरी आहे. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय विचारलं होतं पहा. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट. कॅलरीचं त्याच्या युनिटमध्ये मॅग्निट्यूड किती आहे ते रिलेशन आपण मिळवलं. तर अशा पद्धतीनं हा एक प्रॉब्लेम आपण पाहिला. त्याच्यानंतर या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे लिमिटेशन्स. तर हे लिमिटेशन जे आहेत कशाचे लिमिटेशन? आपलं सध्या या टॉपिकमधलं युनिट्स डायमेन्शन्स आणि एरर्स त्यापैकी डायमेन्शन हा पार्ट चालू आहे. डायमेन्शनचा मिनिंग काय, त्याचे युजेस काय, त्याच्यावर डिपेंड प्रॉब्लेम जो आहे हा युनिटच्या संबंधित प्रॉब्लेम होता. जरा थोडासा मॉडिफाय केलेला होता तर तो पाहिला. आता हे लिमिटेशन्स कशाचे पाहतोय आपण? डायमेन्शनचे लिमिटेशन पाहतोय. तर डायमेन्शनच्या लिमिटेशनमध्ये पहिलं लिमिटेशन आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डायमेन्शनचं पहिलं लिमिटेशन काय आहे पहा. एखादं फिजिकल क्वांटिटी आपण फोर्स कन्सिडर करूया. फोर्स त्याचं SI सिस्टीम मधलं युनिट काय आहे? न्यूटन आहे. CGS मधलं काय आहे? डायन आहे. पण याची डायमेन्शन मात्र दोन्हीची सारखीच असते. न्यूटन या युनिटचा विचार केला तर डायमेन्शन MA M1 L1 T-2 अशीच येते. डाईन याचा विचार केला तरी डायमेन्शन M1 L1 T-2 अशीच येते. म्हणजे सिस्टीम बदलली म्हणून डायमेन्शन बदलत नाही, डायमेन्शन फिक्स राहते. म्हणजे याचा अर्थ ड्रॉबॅक काय आहे? डायमेन्शनवरून आपण SI आहे का CGS आहे असं ओळखू शकत नाही. डायमेन्शनवरून आपण
क्वांटिटी कोणती आहे हे ओळखू शकतो. हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट असा आहे, डायमेन्शनवरून त्याचं नेचर कन्सिडर आपल्याला समजतं. नेचर समजतं, मॅग्निट्यूड समजत नाही. म्हणजे याचा अर्थ फोर्समध्ये एम किती आहे, एल किती आहे, टी किती आहे आणि त्याच्यामध्ये MLT आहे एवढंच समजतं. बाकी इतर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही. परत 3 नंबर लिमिटेशन काय आहे, तर आपण या ठिकाणी एखादा कॉन्स्टंट असेल त्या कॉन्स्टंटला डायमेन्शन लिहू शकत नाही. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². हे डायमेन्शन आपल्याला कायनेटिक एनर्जीची काढायची असेल तर इथं काय लिहितो आपण, m⁻⁴ आणि v म्हणजे काय L1t-1, पण याचं स्क्वेअर असल्यामुळं इथं 2 झालं. म्हणजे ही एनर्जीची डायमेन्शन झाली. तेव्हा हा जो कॉन्स्टंट आहे याची डायमेन्शन आपण लिहित नाही. हा ड्रॉबॅक आहे याचा. मग हा कॉन्स्टंट कसा काढणार? प्रत्येक कॉन्स्टंट काढण्यासाठी सेपरेट एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त डायमेन्शनच्या सहाय्यानं कुठलंही रिलेशन आपण मिळवू शकत नाही. हा ड्रॉबॅक झाला. कॉन्स्टंट काढण्यासाठी दुसरं आपल्याला या ठिकाणी एक्सपेरिमेंट करावा लागतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्येच हा जो कॉन्स्टंट आहे याला डायमेन्शन नसते. लक्षात आलं? याच्यामध्येच आणखी एक महत्वाचा पॉइंट आहे पहा, किंवा पुढचा ड्रॉबॅक म्हणूया आपण. पण फिजिक्समध्ये जे रिलेशन्स आहेत त्या रिलेशनमध्ये आपण आता स्टेटमेंट काय केलंय की कॉन्स्टंटला डायमेन्शन नसते. पण गंमत अशी आहे की काही कॉन्स्टंटला डायमेन्शन आहेत. फॉर एक्झाम्पल, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर with a force which is directly proportional to product of their masses, inversely proportional to square of distance between them. असा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. आणि यावेळी हे प्रपोर्शनॅलिटी साइन जर काढून टाकलं तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इथं आपण घेतो gmm डिवाइड बाय r². हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला डायमेन्शन आहेत. इथं काय म्हणतोय आपण, कॉन्स्टंटला डायमेन्शन नाहीत पण या कॉन्स्टंटला डायमेन्शन आहेत. म्हणजे स्टेटमेंट आपण बदलतोय. याचा अर्थ हे लिमिटेशन झालं, याचं ड्रॉबॅक झाला. म्हणजे अशा पद्धतीनं याला डायमेन्शन आहेत. हे फोर्स आहे, हे mm मासेस आहेत, हे डिस्टन्सचं स्क्वेअर आहे. हे जर इकडे घेतलं डायमेन्शन लिहिले तर आपल्याला याची डायमेन्शन मिळू शकते आणि त्याला डायमेन्शन आहे. आणि लास्ट ड्रॉबॅक आहे की एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे ते इक्वेशन फिजिकली आपण विचार केला की आपण युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये पहिलाच यूज पाहिला होता, टू व्हेरीफाय ट्रूथ ऑफ फिजिकल इक्वेशन. तर v इज इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन पाहिलं होतं. प्रत्येक टर्मची डायमेन्शन सारखी असेल तर ते इक्वेशन करेक्ट असतं. जर समजा s इज इक्वल टू हाफ at² असं एक्झाम इक्वेशन आपण लिहिलं, याची डायमेन्शन काढली आपण. याची डायमेन्शन काय आहे पहा, s म्हणजे डिस्टन्स आहे l⁻⁴ येणार. नंतर 1/2 ला डायमेन्शन नसते. ॲक्सेलरेशनची डायमेन्शन काय येते L1t-2 आणि परत टाइमची किती येते t⁻². म्हणजे हे t⁻², t⁻² कॅन्सल झालं. l⁻1 इज इक्वल टू l⁻1. तुम्हाला जर हे इक्वेशन दिलं s इज इक्वल टू हाफ at², डायमेन्शनली करेक्ट आहे असं तुम्ही म्हणणार. डायमेन्शनली करेक्ट आहे, परंतु ही कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन पैकी एक आहे. हे डायमेन्शनल इक्वेशन असं नाही, हे चुकीचं आहे. पण डायमेन्शनली आपल्याला बरोबर वाटतंय. हा डायमेन्शनचा काय आहे, ड्रॉबॅक आहे. म्हणजेच काय, लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे पहा, ॲक्च्युली इक्वेशन आहे ते कसं आहे,
एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर असं इक्वेशन आहे. आणि मग या इक्वेशनमध्ये याची डायमेन्शन सारखी आहे, याची सारखी आहे, याची सारखी आहे. हे फिजिकली इक्वेशन करेक्ट आहे. पण या डायमेन्शनच्या पहिल्या यूजप्रमाणे प्रत्येक टर्मची डायमेन्शन सेम असेल तर आपण याच इक्वेशनला करेक्ट म्हणणार. हे चुकीचं आहे. तर करेक्ट इक्वेशन हे आहे. हे झाले लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन्स. म्हणजे या टॉपिकमध्ये जे 3 पार्ट आहेत असं मी म्हटलं होतं. पहिला पार्ट आहे युनिटचा, दुसरा पार्ट आहे डायमेन्शनचा. आपण युनिट म्हणजे काय, नंतर त्याच्या सिस्टीम काय आहेत, त्या युनिटमध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ मास टाइम हे पाहिलं, पॅरलॅक्स मेथड पाहिली. डायमेन्शनमध्ये डायमेन्शनचा मिनिंग पाहिला, डायमेन्शन कशा पद्धतीने लिहायची प्रत्येक टर्मची ते पाहिलं आपण, त्याचा यूज काय आहे ते पाहिलं, त्याचे ड्रॉबॅक्स आपण पाहिले. अशा पद्धतीनं हा दुसरा पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. आता तिसरा पार्ट जो आहे या टॉपिकमध्ये तो काय आहे, एररचा आहे. हा सुद्धा याच्या संदर्भातच आहे. युनिट्स अँड मेजरमेंट्स मेजर करत असताना फिजिक्समध्ये आपल्याला अनेक एक्सपेरिमेंट करावे लागतात. ते एक्सपेरिमेंट करून आपण त्याचे ऑब्झर्वेशन घेतो, ते ऑब्झर्वेशन नोट डाऊन करतो, त्यांच्यामधलं रिलेशन मिळवतो. हे सर्व करत असताना, रीडिंग घेत असताना काही एरर्समध्येही 2 प्रकार आहेत, मिस्टेक्स अँड एरर्स. त्याचा मिस्टेकचा अर्थ काय आहे, एररचा अर्थ काय आहे, हे आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार आहे. परंतु फॉर एक्झाम्पल असा विचार केला की एखादं कापड आहे 1 मीटरच्या दरम्यान त्याची लांबी आहे आणि एक 4-5 विद्यार्थ्यांना मीटर पट्टी दिली आणि मीटर पट्टीच्या सहाय्याने ते कापड मोजायला सांगितलं आणि ॲक्युरसी मिलीमीटरपर्यंत पाहिजे असं सांगितलं, तर सर्वांचे रिडिंग सारखे येतील का? 10 मुलांना सांगितलं तर 10 मुलांचे रिडिंग एकसारखे येतील का? मिलीमीटरपर्यंत येणार नाही. कारण का? कापड थोडंसं इलॅस्टिक असतं. कापडाची लेंथ मोजताना कापड स्ट्रेच केलं नाही पाहिजे, लूज ठेवलं नाही पाहिजे, मीडियम ठेवलं पाहिजे, मग करेक्ट ते मीटर येईल. काही विद्यार्थ्यांच्यातून ते मोजताना काय होणार, थोडं स्ट्रेच होणार, काही विद्यार्थ्यांच्या हातून लूज राहणार. आणि मिलीमीटरचं म्हणजे 1 सेंटीमीटरचे 10 भाग असतात. मिलीमीटरपर्यंत ॲक्युरेसी आहे म्हटल्यानंतर कोणाचं 98 सेंटीमीटर येणार, कोणाचं 99 येणार, कोणाचं 100 येणार, कोणाचं 101 येणार, असं त्याच्यामध्ये बदल येऊ शकतो. आणि त्याच्यामुळं रीडिंग हे करेक्ट येत नाही. मग येत नसल्यामुळं करेक्ट रीडिंग काय आहे हे समजण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, वेगवेगळे त्याच्यामध्ये एररचे प्रकार आहेत. एखादं रीडिंग आपण घेतलं तर त्याच्यामध्ये एरर किती आहे ती इस्टिमेट करण्याची मेथड आहे. असे एररबद्दलची सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत. थांबूया.